हाय, हॅलो आणि नमस्कार. माझ्या चॅनलवर तुम्ही जुने असाल किंवा नवीन तुमचं स्वागत असंच होणार आहे. तर आज होता मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा गुरुवार. त्याची जेवढी धावपळ सुरू होती कारण मागच्या गुरुवारी ना पूजा काही जास्त धावपळमध्ये झालेली होती. तर आज खूप छान पूजा करून घर खूप छान प्रसन्न झालं होतं. आरती आणि कथा वाचून छान अशा प्रकारे आज दत्त जयंती होती म्हणून झाडाची सुद्धा पूजा करून घेतली. दुपारी छान आवरला आणि मला फास्ट असल्यामुळे मी फक्त कॉफी पिली. आई आणि शुभमनी पावभाजी खाल्ली आणि लगेच आम्ही तिथून फर्निचरच्या शॉपमध्ये गेलो. खूप शॉप शोधल्यानंतर आम्हाला एक फर्निचरचा शॉप भेटला आणि तिथे आम्ही एक शॉपमध्ये सोफा बुक केला आहे. कुठला सोफा बुक केला नक्कीच बघा शेवटपर्यंत म्हणजे तुम्हाला समजेलच. 2 तासामध्ये आमचा सोफा आम्हाला रिसीव्ह झाला होता आणि सोफ्याची चॉईस ना आईची आणि शुभमची आहे. कलर आणि सोफा कसा वाटतोय नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोफा घेताना आम्ही अजून एक वस्तू परचेस केली आहे. हे तुम्हाला माझ्या होम टूरच्या ब्लॉगमध्ये करणारच आहे, तर उद्याच्या ब्लॉग बघायला विसरू नका. संध्याकाळी इतकी थंडी असून पण सात्विकला घेऊन आम्ही डीमार्टला गेलो आणि तिथे गेल्यानंतर सात्विकने अशा प्रकारे गाडीची राईड केली तर त्याची झोपच पूर्णपणे उडून गेलेली होती. सात्विकनी खूप एन्जॉय केला आणि आम्ही तिघं खूप जास्त हॅपी होतो कारण आम्हाला आता करायची होती डीमार्टची शॉपिंग. जे पाहिजे होतं त्या वस्तू डीमार्टच्या घेतल्या आणि सात्विकसाठी ना खूप दिवसापासून बॉटल शोधत होती आणि आज ती बॉटल आम्हाला भेटली म्हणून आम्ही ती घेऊन आलो. फायनली आम्ही घरी आलो आणि आजचा दिवस असा होता. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.